नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या पहिल्या भागाला. एका आलिशान हॉटेलच्या हनीमून स्वीटमध्ये रात्रभर प्रणय क्रीडा करून ते दोन जीव दमून नुकतेच एकमेकांच्या मिठीमध्ये शांत झोपले होते. पहाटेचे 4 वाजले असतील. त्याचा फोन व्हायब्रेट झाला. आवाज ऐकून तो लगेच जागा झाला आणि फोनवरील नाव पाहून फोन त्याने कानाला लावला. बॉस, चॉपर इज रेडी, त्याचा पीए चार्ली समोरून म्हणाला. त्यानं बाजूला झोपलेल्या मुलीवरती एक वार नजर टाकली. कमिंग. त्यानं बेड खाली पडलेले कपडे उचलले आणि अंगावरती चढवून तो रूमच्या बाहेर गेला. ती मात्र अजूनही शांत त्या फुलांनी सजवलेल्या बेडवरती झोपून होती. खूप समाधान आणि शांतता तिच्या चेहऱ्यावर होती. इकडे तो ताड पावले टाकत त्याच्या प्रायव्हेट एअरपोर्टवर आला. समोर त्याचं चॉपर उडान भरण्यासाठी रेडी होतं. तो त्यामध्ये बसला आणि चॉपरनं हवेमध्ये झेप घेतली. इकडे सकाळी 7च्या आसपास तिला जाग आली. तिचे डोळे बंद होते. तिने एका हातानं बाजूला चाचपलं, परंतु तिला त्याचा स्पर्श झाला नाही. तिनं लगेच डोळे उघडून पाहिलं, परंतु तो तिथं नव्हता. ती आता खडबडून जागी झाली आणि उठून बसली. तिनं रूमभर नजर फिरवली, परंतु तो दृष्टीला पडला नाही. रक्षित, तिनं आवाज दिला, परंतु तिला त्याची साथ काही मिळाली नाही. तिनं बाजूला असलेली तिची साडी आणि ब्लाऊज घेतला आणि अंगावर चढवून त्याला आवाज देत रूमच्या बाल्कनीमध्ये, बाथरूममध्ये, सगळीकडे त्याला शोधू लागली. रक्षित, रक्षित, कुठे आहात तुम्ही? ती आता घाबरून पुन्हा सगळीकडे शोधत होती, परंतु त्याचा काही पत्ता नव्हता. मग तिने त्याचा मोबाईल घेतला आणि त्याचा नंबर डायल केला, परंतु त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. ती पुन्हा वेड्यासारखा प्रयत्न करत होती, परंतु तिचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. तिने हॉटेलच्या रिसेप्शनवरती देखील फोन करून त्याच्याबद्दल विचारलं, परंतु कुणाला काहीच माहीत नव्हतं. कुठे आहात रक्षित तुम्ही? ती डोळ्यामध्ये पाणी आणून बेडवर बसली. तितक्यात तिचा फोन वाजला. हॅलो रक्षित, ती म्हणाली. अरे वाह, एक ही रात में उसने क्या जादू कर दिया तुम्हारे ऊपर जो उसको नाम से ही पुकार रही हो, तिची मैत्रीण लाडीक आवाजामध्ये म्हणाली. तान्या, तुम? ती त्रासिक आवाजामध्ये म्हणाली. क्या हुआ नीति, तुम कुछ परेशान सी लग रही हो, सब ठीक तो है ना? तान्या देखील आता गंभीर आवाजामध्ये म्हणाली. तान्या, रक्षित यहाँ नहीं है, नीति आता रडकुंडीला येत म्हणाली. क्या रक्षित तुम्हारे साथ नहीं है? तानियाने काळजीने विचारलं. हाँ, रक्षित यहाँ नहीं है, पता नहीं कहाँ चला गया, नीति ने रडत रडत सांगितलं. तू रो मत, यही कहीं होगा, तुम ठीक से देखो, तानिया म्हणाली. मैंने सब जगह ठीक से देखा तानिया, लेकिन उसका कोई पता नहीं है, नीति हुंदके देत म्हणाली. तू रो मत यार, शायद काम की वजह से बाहर गया होगा, फोन लगा उसे, तानिया तिला धीर देत म्हणाली. मैंने कई बार उसे फोन किया मगर वो नहीं लग रहा है, नीति पुनः रडत म्हणाली. कोई बात नहीं, तू वहां से निकल, फिर हम फैक्ट्री चलकर देखते हैं, तानिया म्हणाली. हाँ, वहां सब ठीक तो है ना? दादू कैसे हैं? नीति ने विचारलं. यहाँ सब ठीक है, तू चिंता मत कर, तू बस जल्द से जल्द आ जा, तानिया म्हणाली. हां, मैं आ रही हूं, नीति डोळे पुसत म्हणाली. त्यानंतर मग नीति टॅक्सी घेऊन हवेलीमध्ये आली. आ गई महारानी, 2 दिन से कहाँ गायब थी? सौदामिनी म्हणजेच तिची मामी म्हणाली. जी मामी जी, वो यूनिवर्सिटी से मेरे कुछ सर्टिफिकेट्स लाने थे ना, तो वहां लेने गई थी, नीति नजर चोरून म्हणाली. जाते वक्त बताकर नहीं जा सकती थी? जवान लड़की 2 दिन से गायब है, कुछ ऊंच नीच हो गया तो? सौदामिनी तिला वरून खाली निहाळत म्हणाली. ये क्या बकवास कर रही हो सौदामिनी? मेरी नीति क्या तुम्हें ऐसी वैसी लड़की दिखती है? जिसे दादू रागानं म्हणाले. ये लो, हाथ पांव कबर में अटके हैं, लेकिन आवाज तो देखो इनकी, सौदामिनी कुत्सितपणे हसत म्हणाली. दादू, आप बाहर क्यों आए? आपकी तबीयत ठीक नहीं है ना? नीति त्यांच्या जवळ जात म्हणाली.
भरत मिलाप करने का टाइम नहीं है। आज हवेली में कुछ नए मेहमान आए हैं, जल्दी से काम पर लग जा, सौदामिनी म्हणाली आणि तिथून निघून गेली. दादू चलिए, आपको पहले आपके रूम में छोड़ देती हूँ, नीती उसासा टाकत म्हणाली. सब ठीक है ना बेटा, दादू म्हणाले. जी दादू, हमने शादी कर ली, नीति म्हणाली. शुक्र है भगवान का. दामाद जी तुम्हारे साथ नहीं आए, दादू म्हणाले. उन्हें कुछ काम था दादू, इसलिए वो मुंबई गए हैं, नीति म्हणाली. अच्छा, अब मुझे तुम्हारी कोई चिंता नहीं, अब मैं सुकून से मर सकता हूं, दादू म्हणाले. आप ऐसी अशुभ बातें क्यों करते हो, नीति त्यांच्यावरती रागावत म्हणाली. ठीक है, नहीं करूंगा, लेकिन जो सच है वो तुम्हारे या मेरे कहने से बदलने वाला थोड़ी है, दादू म्हणाले. बस अब आप आराम करो, मैं काम निपटा के आती हूं, नीती त्यांना नीट झोपावत म्हणाली. त्यानंतर नीती चेंज करून लगेचच किचनमध्ये आली. तानिया अगोदरच तिथे काम करत होती. नीती, क्या हुआ, रक्षित का कुछ पता चला, तानियाने विचारलं. आणि नीतीच्या डोळ्यामध्ये खळकन पाणी आलं. नहीं, नीती डोळे पुसत म्हणाली. तू उदास मत हो, कुछ काम से गया होगा, अब जल्दी से ये काम निपटाते हैं और फिर फैक्ट्री चल के देखते हैं, तानियाने तिच्या पाठीवरनं हात फिरवत सांगितलं. त्यानंतर मग सगळी कामं पटापट आवरून नीती आणि तानिया फॅक्टरीमध्ये आल्या. मोठा केमिकल प्लांट तयार होत होता त्या ठिकाणी. त्यांनी तेथील ओळखीच्या काही लोकांना विचारलं रक्षितबद्दल, परंतु त्यांनाही काहीच माहीत नव्हतं. मालक होता तो त्या फॅक्टरीचा, त्यामुळे तो कधीही यायचा आणि कधीही जायचा. या व्यतिरिक्त कोणाला काहीही त्याच्याबद्दल माहीत नव्हतं. इकडे एका आलिशान बंगल्यासमोर एक मोठी ब्लॅक मर्सिडीज येऊन उभी राहिली. त्यातून ग्रे कलरचा सूट घातलेला 27 ते 28 वर्षांचा एक उमदा तरुण बाहेर पडला. त्यानं गाडीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या घराला पाहून एक मोठी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली. तो लगेच गाडीतून बाहेर आला आणि पळतच बंगल्याच्या आतमध्ये गेला. मा मा, त्याने मोठ्यानं आवाज दिला. रक्षित, बाळा किती दिवसांनंतर आलास, सीता म्हणाल्या. सीता म्हणजे त्याची आई. आता डॅडने जिम्मेदारी दिली होती ती पूर्ण करता करता थोडासा वेळ झाला, रक्षित म्हणाला. डॅड कामावरती लक्ष दे म्हणाले, त्यासाठी मलाही विसरलास का, सीता लटक्या रागात म्हणाली. ओ गॉड, तू ना अजिबात इतर मासारखी नाहीयेस. दुसऱ्या कशा त्यांच्या मुलांना काम करा म्हणून पाठी लागतात आणि तू काम करू नको म्हणतेस. काम केलं तरी प्रॉब्लेम आणि नाही केलं तरी प्रॉब्लेम, रक्षित नाटकीपणे म्हणाला. बस बस तुझी नौटंकी, सीता त्याचे गाल ओढत म्हणाली. मला डॅडसारखं टॉप मोस्ट बिझनेसमॅन व्हायचंय, त्याच्याही पेक्षा मोठा, आणि तेव्हा या जगात सगळ्यात पॉवरफुल मीच असेल मा, रक्षित म्हणाला. बाळा, प्रसिद्धी आणि पैशासाठी नाती तोडू नकोस म्हणजे झालं, सीता म्हणाली. मा, बरं ते जाऊ दे, मला फार भूक लागली, रक्षित म्हणाला. जेवण तयारच आहे, तू फ्रेश होऊन ये, सीता म्हणाल्या. येस, आलोच 10 मिनिटात, असं म्हणून रक्षित त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी वळाला की तेवढ्यात कोणीतरी त्याच्या पोटामध्ये बॉक्सिंग ग्लोव्ज घालून वार केला. आह मा, असं म्हणून रक्षित खाली जमिनीवर पडला. सिद्धी, अजून मार भाईला, किती दिवसांनी आलाय, रिद्धी म्हणाली. हां, तू पण मार, खूप मार, सिद्धी म्हणाली. आणि मग दोघी जुळ्या बहिणी त्यांच्या छोट्या छोट्या हाताने रक्षितच्या अंगावरती बसून त्याच्या पोटावर मारू लागल्या. माय डिअर सिस्टर्स, मला माफ करा, सॉरी, खूप सॉरी, रक्षित हात जोडून म्हणाला. सॉरी नॉट ॲक्सेप्टेड. 8 दिवस म्हणता म्हणता पूर्ण महिनाभर तू गायब होतास, याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे, सिद्धी म्हणाली. किती मिस केलं आम्ही तुला, पण तुला त्याची काहीच पर्वा नाही, रिद्धी म्हणाली. सॉरी सॉरी माय एंजल्स, आय एम व्हेरी सॉरी, रक्षित म्हणाला. म्हटलं ना सॉरी नॉट ॲक्सेप्टेड, दोघेही गाल फुगवून म्हणाल्या. ओके, मी तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाईन, शॉपिंग देखील करून देईल, रक्षित म्हणाला. मग दोघींनी बारीक डोळे करून एकमेकींकडे पाहिलं. ओके, आता तू इतकं सॉरी म्हणतोयस तर ठीक आहे, पण आता केलेलं प्रॉमिस अजिबात मोडायचं नाही हा,
दोघे त्याला बोट दाखवून म्हणाल्या, नाही मोडणार. नाव गिव्ह मी अ किस अँड हग टाईट. रक्षित उठून बसत म्हणाला तसं दोघे त्याच्या गळ्यात पडल्या. वी मिस यू भाई, दोघेही म्हणाल्या. आय ऑल्सो मिसिंग यू डार्लिंग. रक्षित त्याच्या कपाळावरती आपले ओठ टेकवत म्हणाला. रिद्धी सिद्धी, चला जेवण करायचं ना, हात धुवून या, सीता हसत येत म्हणाल्या. हो मा. दोघेही लगेच त्यांच्या रूममध्ये पळाल्या. इकडे रक्षित रूममध्ये येऊन बाथरूममध्ये गेला. त्यानं शॉवर ऑन करून थंड पाणी अंगावर घेतलं. मग शॉवर जेल अंगावर लावत असतानाच त्याच्या मानेवरती आणि छातीवरती चर्र झालं. त्याचे हात तिकडे गेले. त्यानं फेस साफ करून आरशात पाहिलं तर त्याच्या छातीवर, गळ्यावरती नखांचे ओरखडे उमटलेले होते. त्याला नीतीचा चेहरा लगेचच डोळ्यासमोर आला आणि त्यानं नकळत त्यावरून हळूच हात फिरवला. तर मग मित्रांनो, ही स्टोरी आणि त्यातली पात्र आता तुमच्या समोर यायला लागली आहेत. अजूनही बरंच काही घडणार आहे पुढे. तर मग पाहूयात की पुढे काय घडणार आहे ते. यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.